मार्कंडेयाच्या मंदिरामध्ये नामदेवांचं कीर्तन रंगलेलं आहे. नामदेवाच्या कीर्तनात मार्कंडेयांचं आख्यान सुरू आहे आणि मार्कंडेय ऋषींच्या तपाविषयी नामदेव रसाळ वाणीनं सांगतायत आणि त्या परिसरातले सगळेच भाविक नामदेवांच्या कीर्तनात तल्लीन आहेत. निवृत्तीनाथांना देखील त्या कीर्तनाची इतकी गोडी लागली आहे की ते तिथे रमलेत. खरं तर चैत्र संपून वैशाखाचा महिना सुरू होता आणि त्यातलीही वद्य दशमी सुरू होती. म्हणजे वैशाख जवळपास आता संपत आलेला होता. आषाढाचा प्रारंभ व्हायचा होता. वैशाख वनवा असतानाही अचानक वातावरण बदललं. वातावरण असं बदललं की कोणाला कल्पनाच नव्हती. बायकांची लगबग सुरू झाली. आपलं बाहेर ठेवलेलं वाळू घातलेलं कपडे धान्य हे सगळं आत नेऊन ठेवण्याची लगबग सुरू झाली. कोणी टोपले भरून धान्य घेत आहे, कोणी कपडे गुंडाळून गोळा करून ठेवत आहे. मुक्तेनं त्या आंब्याच्या झाडाखाली बसून सहजच बघितलं. म्हणाली, का गं, पाऊस येतोय की काय? एका बाईला विचारलं. ती म्हणाली, हो, पावसाचा अंदाज खूप आहे, बघ ना कसा अवकाळीच येतोय. मुक्ता त्या पावसाच्या वातावरणाकडे बघत होती. प्रचंड सोसाट्याचा वारा सुटला होता आणि या वाऱ्यामुळे त्या कीर्तनाचे स्वरसुद्धा आता तुटक 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 स्वरूपात ऐकायला येऊ लागले होते. मध्येच विठुनामाचा गजर सुरू झाला. विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई की मृदंगाचा आवाज देखील येऊ लागलेला. मुक्ता त्या आवाजाला ऐकत ऐकत त्या आंब्याच्या झाडाखालीच बसलेली. तापी नदीचा किनारा होता. तापीत फारसं पाणी नव्हतं. मुक्ता विचार करत होती, तापीत या सगळ्या पावसात आता या तापीलाही पाणी येईल. सोसाट्याचा वारा सुटलाय. कडाडकड वीज चमकू लागली आहे. या चमकणाऱ्या विजा आणि अंधारून आलेला दिवस. एकदम आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे अंधार तर होताच, पण चांदणंही झाकून गेलेलं असल्यामुळं गर्द अंधार त्या परिसरामध्ये होता. आणि तेवढ्यात मुक्तेला काय वाटलं कुणास ठाऊक, ती पटकन उभी राहिली. एक कडाडता विजेचा लोळ आला. कडाडता विजेचा लोळ आणि तो सरळ जणू मुक्तेच्याच दिशेने येत होता. मुक्तेच्या दिशेने येणाऱ्या त्या विजेच्या लोळाला मुक्तेनं जणू हात पुढे करून हात पसरले आणि ये असं सांगितलं. आणि त्या मुक्तेच्या आमंत्रणाच्या सोबतच तो लोळ मुक्तेवर आला आणि त्याच लोळाने त्याच वेगाने परत जायचं ठरवलेलं होतं. तो परतही निघाला. तो परत जाताना यावेळी तापीच्या तीरावर मुक्ता मात्र नव्हती. काही कळायचा अवकाश, काही समजायचा अवकाश. तो कडाडता लोळ आला आणि मुक्तेला आपल्या पाशात घेऊन निघूनही गेला. कुणाला काहीच कळलं नाही, काही कळलं नाही. आजूबाजूचे लोक मुक्ता इथे बसली आहे हाच विचार करत होते आणि क्षणार्धात मुक्ता नव्हती. कीर्तनात बसलेल्या निवृत्तीनाथांच्या मनात मात्र काहीतरी आलं आणि तिथूनच ते मंदिरातून ओरडत ओरडत निघाले. अरे, कुणी माझ्या मुक्तेला सांभाळा रे, माझ्या मुक्तेला सांभाळा, मुक्ता कुठे आहे? निवृत्तीनाथांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी मुक्ता कुठे आहे, मुक्ता कुठे आहे याचा शोध घ्यायचा प्रारंभ केला, पण मुक्ता कुठेही नव्हती. निवृत्तीनाथांनी मंदिरातूनच तो विजेचा लोळ मुक्तेकडे येताना बघितलं होतं. तिथे मुक्ता होती आणि आता नव्हती. निवृत्तीनाथ शांतपणे उभे होते आणि आता मात्र ज्ञानदेव गेल्यावर सुद्धा, सोपानदेवांनी समाधिस्थ झाल्यावर सुद्धा ज्या निवृत्तीनाथांच्या मनामध्ये, ज्या डोळ्यामध्ये आसवांचा एक थेंबही आलेला नव्हता, त्या निवृत्तीनाथांचे डोळे आता झरू लागले होते. कारण केवळ बहीण नाही, त्यांची लाडकी लेक मुक्ता आता गेलेली होती. एक दिव्य तेज या पृथ्वीतलावर अवतरलं आणि ते दिव्य तेज या पृथ्वीतलाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी ज्ञानाचा खजिना उघड करणाऱ्या सगळ्या गोष्टी देऊन गेलं. निवृत्तीनाथांच्या प्रेरणा होती मुक्ताई. ज्ञानदेवांच्या मागं लागून जगाच्यासाठी ज्ञान देणारी होती मुक्ताई. दादा, गीता सांगायला हवी रे असं म्हटल्यावर ज्ञानदेवांनी बसावं आणि ओम नमोजी आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपापासून जायला सुरुवात करावी.
सोनदादाला 2 गोष्टी सांगाव्यात आणि सोनदादाकडून काहीतरी लिहून घ्यावं. ज्ञानदेवाला ताटीच्या अभंगातून उपदेश करावा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणावं. आणि तुम्ही जगताच्या कल्याणासाठी आलेले आहात. साधूचं काम काय असतं हे ज्ञानदेवाला समजावून सांगावं. दादा कितीही सोपं करून सांगू दे रे, लोकांना कळत नाही. ते अजून सोपं करून सांगणं आवश्यक असतं. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हा हरिपाठाचा अभंग ज्ञानदेवांच्या तोंडून वधवून घेणारी मुक्ताच होती की. जगाला अधिकाधिक सोपं वाटणारं ज्ञान, अधिकाधिक सोपं करणारं ज्ञान मुक्ता देऊन जात होती. ती मुक्ता, ती प्रेरणा आज त्या दिव्य तेजामध्ये विलय झाला होता, त्यात ती निघून गेली होती. मुक्तेचं असणं लक्षात घ्या, मुक्तेचं असणं या जगाला ज्ञान देणाऱ्या माणसांना प्रेरित करणारं होतं. कारण लागतं ना, कोणीतरी मागं लागावं लागतं. गायसुद्धा आपल्याच वासराला डुसण्या दिल्याशिवाय दूध देत नाही, तिचा पाणा फुटत नाही. गाईला पाणा फुटायचा असेल तर वासराने तिच्या आचळाला स्पर्श करून डुसण्या द्याव्या लागतात, तेव्हा तिला पाणा फुटतो. ती आपल्या लेकराचं पोट भरते. मग ज्ञानदेवी काय, हरिपाठ काय, अमृतानुभव काय, चांगदेव 65 काय, हे सगळे विषय जिथून निघाले त्याची प्रेरणा होती मुक्ता. ती प्रेरणाच आज निघून गेली होती. जगासाठी सगळ्या गोष्टी देऊन निघून गेली होती. निवृत्तीनाथ हमसून हमसून रडत होते. तेवढ्यात उठले निवृत्तीनाथ, उठले आणि म्हणाले, नामदेवा झालं, ज्ञाना गेला, पाठोपाठ सोपान, पाठोपाठ मुक्ता. आता मलाही जावं वाटतंय, मी निरोप घेतो आपला. नामदेवांनी निवृत्तीनाथांचे चरण पकडले. म्हणाले, दादा आपणही जाताय? हो. अहो तुम्ही गेलात तर आमचं काय? आम्हाला कोण मार्ग दावील? आम्हाला कोण चांगल्या गोष्टी सांगेल? तुम्हीही जायचं ठरवताय. आम्ही काय करावं ते सांगा. काय करावं? भागवत धर्माची पताका खांद्यावर घ्या, त्याचा प्रसार करा. ज्ञानदेवी तुमच्या मदतीला आहेच, तिला अनुसरा आणि ज्ञानदेवीच्या म्हणजे ज्ञानेश्वरीच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल करा. नामदेवा, हे जग समृद्ध करण्याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे. काय बोलणार नामदेव? नामदेवांनी मस्तक खाली झुकवलं आणि त्याच त्वरेनं निवृत्तीनाथसुद्धा त्या मुक्ताईनगरच्या वाटेने परत फिरले. ते नाशिक त्र्यंबकेश्वरच्या दिशेने, त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीच्या डोंगरावर समाधिस्थ होण्यासाठी आणि विठ्ठलपंत रुक्मिणी देवींच्या या 4 प्रसादापैकीचा शेवटचा प्रसादाचा सुद्धा आता काळ जवळ आला होता समाधिस्थ होण्याचा. आणि ते त्याच वाटेने समाधिस्थ व्हायला निघून गेले. इथे मुक्ताईची, ज्ञानदेवांच्या भावंडांची आयुष्याची कथा संपते, जीवनाची कथा संपते. पण त्यांनी दिलेला समृद्ध होण्याचा मंत्र, सुखी होण्याचा मंत्र आपल्याला कायम वाटचाल दाखवत राहतो. आपल्या रस्त्यामध्ये, आपल्या वाटेमध्ये मार्गदर्शक म्हणून दीपस्तंभासारखा उभा नसतो, तर तो सतत आपल्यासोबत असलेल्या GPS सारखा सोबत असतो. ते लोकेशनचं चिन्ह आहे ना, ते चिन्ह पांडुरंगाच्या मस्तकी असलेल्या टिळ्याचं आहे. हा GPS वाटाड्या बनून आपल्यासोबत कायम राहत असतो. तोच टिळा, तोच गंध आणि तोच हरिनामाचा छंद. मुक्ताईची कथा आज संपत असली तरी दुसऱ्या कथांच्या माध्यमातून आपण बोलत राहणार आहोत. हो, जाता जाता आणखी एक सांगतो मित्रहो, अनलायझर डिवाइन हे चॅनल माझ्या आनंदासाठी मी करतोय. रोज मला काहीतरी बोलता यावं, सांगता यावं, त्याचं स्मरण करता यावं यासाठी आहे. त्यामुळं कोणी बघत नाही म्हणून ते बंद करणं अजिबात होणार नाही. त्यावर मी बोलत राहणार आहे, कारण त्यात माझा फायदा आहे, मला आनंद मिळतोय. आणि कदाचित उद्या
कुठल्या संदर्भाची गरज पडलीच तर एखाद्या व्यक्तीला या सगळ्या माहितीचा उपयोगही होणार आहे. मी माहिती या अर्थाने म्हणतो आहे, त्याचा उपयोगही होणार आहे. त्यामुळं भेटत राहूच मुक्ताईच्या कथेनंतर अन्य एखादी कथा घेऊन. नमस्कार.